आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा महिलेची माहिती देणार आहे, जी शरीरातून येणाऱ्या वासातून पार्किन्सन्स आजार आहे की नाही हे ओळखू शकते. स्कॉटलंडच्या जॉय मिल्ने यांच्याकडे ही अद्भुत क्षमता आहे. तुम्ही म्हणाल हे अजिबात शक्य नाही. तुमच्यासारखंच संशोधकांनाही आधी असंच वाटत होतं. पण आता संशोधक जॉय यांच्या क्षमतेवर संशोधन करतात. मग जॉय आहेत तरी कोण? जॉय स्कॉटलंडच्या पर्थ शहरात राहतात. त्या 74 वर्षाच्या आहेत आणि रिटायर्ड नर्सही आहेत. लोकांच्या अंगाला येणाऱ्या विशिष्ट वासातून पार्किन्सन्स आजार ओळखण्याची क्षमता त्यांना त्यांच्या पतीमुळे कळली. जॉय यांचे पती जेस यांना पार्किन्सनचं निदान झालं. पण पार्किन्सनचं निदान होण्यापूर्वी 10 वर्ष जॉय यांना पतीच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा मस्की असा वास येत होता. त्यानंतर जॉय यांनी पार्किन्सन रुग्णांची एक मीटिंग अटेंड केली. त्यांना लक्षात आलं की सर्व रुग्णांच्या शरीरातून त्यांच्या पतीसारखाच एक विशिष्ट प्रकारचा मस्की असा वास येतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग जॉय यांना हा वास येतो तरी कसा? जॉय यांची ही क्षमता एका दुर्मिळ कंडिशनमुळे, याला हायप्रोस्मिया असं म्हणतात. carehome.co.uk च्या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय, जॉय यांना हायप्रोस्मिया आहे. हा एक दुर्मिळ प्रकार आहे. जॉय यांना हे त्यांच्या आजीपासून मिळाले. त्यांची वासाबाबत सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. त्यामुळे त्या माणसांना असलेले आजार वासामुळे ओळखू शकतात. 2012 साली जॉय एडिनबर्ग विद्यापीठातील न्यूरोशास्त्रज्ञ डॉक्टर टिलो कुनाथ यांना भेटल्या. बीबीसीच्या माहितीनुसार जॉय यांनी डॉक्टर कुनाथ यांना त्यांच्या पतीच्या शरीरातून पार्किन्सनचं निदान होण्यापूर्वी वास कसा येत होता याची माहिती दिली. संशोधकांना पहिल्यांदा जॉय यांचा दावा पटला नाही. त्यांनी संशोधन सुरू केलं. मँचेस्टर विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी 12 टी शर्ट आणले. यातील 6 पार्किन्सन रुग्णांनी तर इतर 6 सामान्यांनी घातले होते. जॉय यांनी पार्किन्सन असलेल्या रुग्णांचे टी शर्ट हे अचूक ओळखले. एवढंच नाही तर या ग्रुपमधील एका रुग्णाला वर्षानंतर पार्किन्सनचं निदानही झालं. 2019 मध्ये मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी जॉय यांच्या क्षमतेवरून संशोधन सुरू केलं. पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्चमध्ये संशोधकांनी पार्किन्सनला कारणीभूत एक मॉलिक्यूल सापडल्याची माहिती दिली. हा त्वचेमध्ये आढळून आला. द गार्डियनच्या माहितीनुसार संशोधकांनी या माहितीवरून एक टेस्ट किट बनवलंय. आता हे टेस्ट किट रुग्णालयात वापरू शकतो का यावर पुढचा रिसर्च सुरू आहे. पार्किन्सन एक न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसीज आहे. यामध्ये व्यक्तीच्या मेंदूतील न्यूरॉन्स आणि पेशी हळूहळू निकृष्ट होत जातात. त्यामुळे व्यक्तीच्या हालचालीवर खूप जास्त परिणाम पाहायला मिळतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा.